नमस्कार मित्रांनो. मोर दॅन 20% रिटर्न ऑन ॲसेट्स, ओके, रिटर्न ऑन कॅपिटल नव्हे, रिटर्न ऑन ॲसेट्स मोर दॅन 20% बनवणारे शेअर्सबद्दल आपण व्हिडिओ केला होता. त्याचे आपण परत रिव्हिजन करूया. रिव्हिजन इज सो इम्पॉर्टंट इन लाईफ, कारण पर्स्पेक्टिव्ह बदलत असतं. ओके, मार्केट जसं जसं पडत जातं आहे बिकॉज ऑफ सेंटिमेंट्स. ओके, हे रिटर्न ऑन ROA हे त्यांचे या कंपन्यांचे चांगलेच आहेत. ओके, मोर दॅन 20% आहेतच आहेत. तर त्या कंपन्या कुठल्या ते आपण बघूया. ओके, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स जो मे बी 4000पासून आता 2800 आलेला, आता मे बी 3200 असेल किंवा वॉटेवर तरी. त्यानंतर पुढचं आहे ITC, हा पण 400 रुपयाला. HZL, नेस्ले, ओरॅकल पण पडला तर तुम्हाला घ्यायला हरकत नाही. ओके, मोर दॅन 20%चं रिटर्न ऑन ॲसेट आहे. ओरॅकल झाला, नंतर नाटको फार्मा आहे, टाटा एलेक्सी आहे, PNG हेल्थ वेगळा शेअर आहे, आणि PNG हायजीन आहे, दोघांचा आहे. रिटर्न ऑन ॲसेट 20% जास्त आहे. त्यानंतर आहे सनोफी कंझ्युमर आणि सनोफी इंडिया लिमिटेड, हे दोन्ही MNC शेअर्स आहेत, फार्मा आणि कंझ्युमरमधले. ह्याचं पण हे पण पडले असतील तर हे पण घ्यायला हरकत नाही आहे तुम्हाला. ऑब्वियसली अभ्यास करा मगच घ्या. सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघा. ओके, त्यानंतर आनंद राठी वेल्थ, त्यानंतर रूट मोबाईल, शक्तिपाम, IEX. ओके, त्यानंतर पेज इंडस्ट्रीज, इमामी, हे पण शेअर पडले असणार. एकदा मार्केट सेंटिमेंट पडला की सगळे शेअर्स पडतात. अबॉट लॅबोरेटरीज, कोलगेटसुद्धा 3800वरनं आता मे बी 2100 किंवा 2000 सुद्धा आला असेल. ब्रिटानिया, कोलगेट, नंतर अबॉट, नॅम, निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, जसं HDFC ॲसेट मॅनेजमेंट आहे ना, तसं निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. त्यानंतर क्रिसिल, रेटिंग कंपनीला काहीच मरण नाही. मार्केट कुठे का जाईना. मार्केटचं श्राद्ध घाला, नाहीतर मार्केटचा बर्थडे साजरा करा. इट्स ऑल गुड फॉर द क्रिसिल आणि इक्रा, या दोन कंपन्या रेटिंग कंपन्या आहेत. तुफानी उत्पन्न आहे, छोटं कॅपिटल आहे, आणि कन्सल्टिंग कंपनी आहेत ऑब्व्हियसली. आणि रेटिंग तुम्हाला करून घ्यावंच लागतं. प्रत्येक कंपनीला, नवीन किंवा जुनी, दरवर्षी एकदा रेटिंग करून घ्यावं लागतं आणि त्यांना त्यांची दक्षिणा द्यावी लागतं. तर ह्या हायली प्रॉफिटेबल कंपन्या आहेत, हायली ऑपरेटिंग कॅश फ्लो पॉझिटिव्ह कंपन्या आहेत. क्रिसिल आणि इक्रा हे पण पडले असेल तर घ्यायला हरकत नाही. त्यानंतर हॉकिन्स प्रेशर कुकर आहे, टिप्स म्युझिक आहे, जे आपण सारखे म्युझिक ऐकतो, हजारो वेळा 30-30 गाणी ऐकतो. टिप्स म्युझिक आहे, अल्कायला माइन्स, अडवाणी हॉटेल, आणि ऑब्वियसली काय म्हणायचं, बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट. ओके, या सगळ्या कंपन्यांच्या मोर दॅन 20% रिटर्न ऑन ॲसेट कंपन्या आहेत, आणि ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, ऑब्वियसली आत्ता सपोर्ट बघण्याची गरज आहे, रेजिस्टन्स नाही. जेव्हा द मार्केट गोज टर्न अराउंड अँड गोज टू बुल मार्केट, तेव्हा तुम्ही रेजिस्टन्स बघा. त्या रेजिस्टन्सच्या पुढे गेल्यानंतर ऑब्वियसली यू कॅन सेल. आता सपोर्टच्या खाली गेल्यानंतर तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि ऑब्वियसली तुमच्या एक्सपर्टला विचारा, तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारा, तुमच्या मेंटरला विचारा, त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. पण हे सगळे शेअर्स रिटर्न ऑन ॲसेट हायली प्रॉफिटेबल आणि रिलायबल शेअर्स आहेत, त्याची आपण आता चर्चा केली. आणि जेव्हा मार्केट सेंटिमेंट पडतं तेव्हाच तुम्ही ह्याची चर्चा करायची असते. बाकी तुमच्या डोक्यात फक्त ठेवून द्यायचं.